हॅलो एव्हरीवन, मी श्रद्धा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर मी आज तुमच्यासाठी आय मेकअप सिरीजमधला पार्ट 3 घेऊन आलेली आहे. आपण सोप्या पद्धतीने हाफ कटक्रीचा आय मेकअप कसा क्रिएट करायचा हे पाहणार आहोत. सर्वात अगोदर मी माझ्या डमीचा फेस क्लीन करून घेतला. त्यानंतर मी तिच्या आईजवर कन्सिलर अप्लाय केलं आणि ते सुद्धा व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. त्यानंतर मी तिच्या आईजवर लूज पावडर लावली आणि बेस सेट करून घेतला. मी आय मेकअप करायला स्टार्ट केलं. मी आयशॅडो पॅलेटमधला लाईट ब्राऊन कलर तिच्या क्रीज लाईनवर अप्लाय केला आणि व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. त्यानंतर आपण हाफ कट क्रीज करत आहोत, ते पण सोप्या पद्धतीने. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा कन्सिलर यूज केलेला नाही आहे. मी आयशॅडो पॅलेटमधला गोल्डन कलर हाफ सर्कल क्रिएट करून घेतला आणि व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. आयशॅडो पॅलेटमधलाच ब्लॅक कलर मी तिच्या आउटर कॉर्नरवर अप्लाय केला आणि गोल्डन कलरमध्ये व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. ब्लेंडिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर ब्लेंडिंग व्यवस्थित केलं नाही तर आय मेकअप चांगला दिसत नाही. त्यामुळे ब्लेंडिंग हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आय मेकअपमध्ये. मी आयलायनर लावून घेतलं. लायनर लावून झाल्यावर जो मी आयशॅडो पॅलेटमधला लाईट ब्राऊन कलर अगोदर क्रीज लाईनवर अप्लाय केला होता, तो मी तिच्या लोअर लॅश लाईनवर अप्लाय केला आणि व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. त्यानंतर मी तिच्या आयबॉलवर थोडेसे ग्लिटर्स अप्लाय केले आणि व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. तिचे आयब्रोज डिफाईन करून घेतले. त्यानंतर तिच्या फोरहेडवर, ब्रोबोनवर आणि नोजवर हायलायटर अप्लाय केलं. त्यानंतर मी तिला लॅश लावून घेतले. हा होता माझ्या डमीचा फायनल आय मेकअप लुक. तर हा आय मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.